फायनली मित्रांनो, तुम्ही पाहत आहात बजाजकडून नवीन लॉन्च झालेली पहिली सीएनजी बाईक फ्रीडम 125 चे टॉप मॉडेल. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बजाज फ्रीडम 125 या बाईकमध्ये तुम्हाला कोणते फीचर्स मिळतात, पेट्रोल किंवा सीएनजी मध्ये किती मायलेज मिळते आणि त्यासह 3 मॉडेलची माहिती, किंमत काय असेल हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सीएनजी सिलेंडर दाखवतो. हे जे सीएनजी सिलेंडर आहे ते इथे सीटच्या खालच्या भागात आणि पेट्रोल टँकच्या खालच्या भागात ठेवले आहे, जे पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि हा सिलेंडर ज्याला आपण पाहतात ते आपल्याला वाटतं की तो 5 ते 10 लिटरचा असेल, पण त्यात फक्त केवळ 2 किलो गॅस बसतो आणि 1 किलो सी-एन-जी गॅसमध्ये आपल्याला ही बाईक 102 किलोमीटरचं मायलेज देते. टोटल पेट्रोल आणि सी-एन-जीवर ही बाईक 330 किलोमीटर चालेल. इथे तुम्हाला एक्साईड कंपनीची बॅटरी मिळते आणि येथे बाईकचे कागदपत्रे, फोटोकॉपी इत्यादी कॅरी करू शकता. फर्स्ट एड किट आणि टूल किट येथे सहज ठेवू शकता. तर मी तुम्हाला हा सी-एन-जी सिलेंडर दाखवतो मित्रांनो. हा जो कोपऱ्याचा भाग आहे, म्हणजे खालच्या बाजूने मी तुम्हाला दाखवतो की तो इथपर्यंत येत आहे. लांबी खूप चांगली आहे, पण त्यात फक्त 2 केजीच गॅस बस येतो आणि जवळपास 2 लिटर पेट्रोल येतं. इथे तुम्हाला बजाज ब्रँडिंगसह साधी चावी मिळते, जी मिंडा कंपनीची आहे. आता मी तुम्हाला त्याचं झाकण उघडून दाखवतो. तर मित्रांनो, ही त्याची अंतर्गत इंधन टाकी आहे, ज्याला इंधन टाकीची क्षमता 2 लिटर आहे, ज्यामध्ये 2 लिटर पेट्रोल येईल आणि हा त्याचा सी-एन-जी फिलिंग व्हॉल्व्ह आहे, जो काढून आपण त्यात सी-एन-जी भरू शकतो. यातील सी-एन-जी 2 किलोपर्यंत सहज येईल. जो सी-एन-जी पंप आहे त्याच्यावर प्रेशर वगैरे चांगला असतो. मित्रांनो, ही आहे या बाईकची सी-एन-जी कंप्लेंट प्लेट. आणि जर मी या बाईकची मायलेजची चर्चा करू तर कंपनीच्या म्हणण्यानुसार ही बाईक तुम्हाला 1 लिटर पेट्रोलमध्ये 65 किलोमीटर आणि 1 किलो सी-एन-जीमध्ये 102 किलोमीटर प्रति किलो मायलेज देणार आहे. पेट्रोल आणि सी-एन-जी दोन्हीचा वापर करून आपण ही बाईक पूर्णपणे चालवली तर 330 किलोमीटरची रेंज आपल्याला मिळेल. सर्वप्रथम बाईकच्या फ्रंट प्रोफाईलपासून सुरुवात करूया. येथे आपण पाहू शकता की इंडिकेटर नॉन फ्लेक्झिबल आहेत आणि ते हॅलोजन प्रकारचे आहेत. हेडलाईटच्या बाबतीत येथे एक नवीन डिझाईन सादर करण्यात आली आहे, जे पूर्णपणे एल-ई-डी स्प्लिट आहे. लो बीम आणि हाय बीमचा सेटअप खाली आणि वर मिळतो. यासह स्प्लिट शेपची DRL देखील मिळते. बिल्ड क्वालिटीच्या बाबतीत या गाडीची काहीच तोड नाही. हेडलाईट्सला कोणताही धक्का लागू नये म्हणून कव्हर दिले गेले आहे. सस्पेन्शन देखील पूर्णपणे कव्हर केले आहे आणि डिझाईन या सेगमेंटमधील इतर बाईकपेक्षा खूपच चांगले आहे. हे प्लॅस्टिक फ्रीडम ब्रँडिंगसह आहे आणि 3D क्रोममध्ये दिले गेले आहे. फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन मिळते. पुढील मडगार्ड प्लॅस्टिक बॉडीचे आहे. जॉइंट्स सिल्वर आणि ग्रे रंगात आहे. बिल्ड क्वालिटी देखील मजबूत आहे. टायर्स ब्लॉक पॅटर्नचे आहेत, ज्यामुळे आपण थोडक्यात ऑफ-रोडिंगसाठी वापर करू शकतो. सुरक्षेच्या गोष्टी येते तेव्हा तुम्हाला इथे कोणतेही ABS वगैरे मिळणार नाही. 240 ची सामान्य डिस्क मिळते आणि पुढील ॲलॉय व्हील 17 इंचचे आहेत. मागील ॲलॉय 16 इंचचे आहे, तर पुढील टायरची प्रोफाईल 90, 80, 17 आहे. मागील टायरसाठी तुम्हाला फक्त 130 चे ड्रम ब्रेक्स मिळतात आणि कॉम्बाईन ब्रेकिंग सिस्टीमसुद्धा मिळते. मागील टायरची रुंदी साधारणपणे 120 आहे आणि त्याचे टायर 120, 70, 16 आहे. त्यामुळे मागील टायर 1 इंचाने लहान आहे. मागील बाजूस सी-एन-जीची बॅजिंग आहे आणि मफलर गार्ड मिळतो. कंपनी तुम्हाला मोनोलिंकेड मोनोशॉक सस्पेन्शन प्रदान करते, ज्यामुळे राईड कम्फर्ट खूप चांगला मिळतो. आता ही सी-एन-जी आणि पेट्रोलवर चालणारी बाईक आहे, पण तुम्हाला कळणार नाही की ती आता सी-एन-जीवर चालते की पेट्रोलवर, कारण आवाजात काहीही फरक नाही आहे. बाकी मीटरबद्दल बोलायचं झालं तर यात तुम्हाला पूर्णपणे डिजिटल आणि रिव्हर्स LED सह डिस्प्ले मिळतो. वरच्या बाजूला इंडिकेशन आणि वॉर्निंग मिळते. इथे तुम्हाला गिअर पोझिशन इंडिकेटर, स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, SMS अलर्ट, कॉल अलर्ट, मिस कॉल अलर्ट आणि तुमच्या फोनच्या बॅटरीची लेवल देखील पाहता येते. इथे आपल्याला स्पीडोमीटर मिळतो, घड्याळ मिळतो, पण इथे चेक इंजिन लाईट आहे. इथे पेट्रोल वॉर्निंग दिसते. जर हे सी-एन-जीमध्ये कन्व्हर्ट झाले तर इथे सी-एन-जी लाईट पण दिसते. इथे न्यूट्रल इंडिकेटर आहे, टर्न इंडिकेटर आहे, हेडलाईट आणि लेवल वॉर्निंग लाईट दिसत आहे. बाकी इथे मोड आणि सिलेक्ट बटन मिळते. यात रिअल टाईम मायलेज इंडिकेटर आणि रेंज पण दिसते. आता पहा, याचे डिस्प्ले थोडा छोटा आहे, पण येथे USB चार्जिंग पोर्ट मिळतं. मोबाईल चार्ज करण्यासाठी इथे पासिंग लाईट पण मिळते. इथे वरच्या बाजूला आणि डिफरचे एक बटन दिलं आहे आणि इथून तुम्ही स्विच
स्विच करू शकता पेट्रोल किंवा CNGवर. आता याचा पेट्रोल टँक वरच्या बाजूने पाहाल तर हा एक आकाराने थोडासा लहान आहे, कारण याची सीट पेट्रोल टँकपेक्षा खूपच मोठी आहे. या सेगमेंटमध्ये किंवा कोणत्याही सेगमेंटमध्ये इतर बाईकच्या तुलनेत याची सीट खूपच लांब आहे. मला असं म्हणावं लागतंय की यात आरामात 4 लोकं बसू शकतात. कोणतेही कॉम्प्रोमाईज न करता सुमारे 800 ची सीट मिळते. बाकी याची बॉडी प्लास्टिक असून मॅट सिल्वर रंगात बजाज फ्रीडम 3D ब्रॅजिंग मिळते. 3 टोन रंगाचे ग्राफिक्स मिळते. इंजिनच्या बाबतीत सांगायचं तर इथे किक आणि सेल्फ दोन्ही उपलब्ध आहे. हे एकदम नवीन इंजिन आहे. हे सिटी 125चे इंजिन नाही. हे थोडेसे आडवं इंजिन आहे. इतर बाईक्समध्ये जास्त करून उभं इंजिन असतं. हे पहा, इथे दिलेला व्हॉल्व हा सिलेंडरचा आहे. हे तुम्ही बंद किंवा सुरू करू शकता. इथे तुम्हाला सिंगल हॉर्न मिळते. क्रॅश गार्डसुद्धा मिळते. इंजिन बजाज ब्रँडिंगचं सिंगल स्पार्क आहे. इथे तुम्हाला ऑक्सिजन सेन्सर दिला आहे. इंजिन गार्ड मेटल प्लस प्लास्टिक बॉडीचा आहे. जवळपास 175 चा ग्राउंड क्लिअरन्स आहे. बाईकचे फुटपॅक्स बाईकच्या सेंटरमध्ये आहेत. इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचं झालं तर यात 125 सीसी एअर कूल्ड 4 स्ट्रोक BS6 FI इंजिन आहे, ज्यामुळे 9.5 PS जास्तीत जास्त पॉवर मिळते आणि 9.7 न्यूटन मीटरचा जास्तीत जास्त टॉर्क जनरेट होतो. पॉवर आणि टॉर्क इंजिननुसार बरेच चांगले आहेत. मायलेजबद्दल मी आधीच सांगितले आहे. आता मी सीट ओपन करून CNG सिलेंडर दाखवतो. फ्रेमबद्दल बोलायचं झालं तर इथे रॉवर स्टेनलेस फ्रेमचा वापर केला आहे. संपूर्ण वरचा पोर्शन चांगला बिल्ड क्वालिटीचा आहे. इथे NG04ची ब्रँडिंग आहे. हे फ्रीडम 125 NG04चं टॉप मॉडेल आहे. इथे हुक मिळतात ज्यावर थोडंफार सामान टांगता येईल. मागे सिंगल पीस ग्रॅब हँडल आणि पातळ LED टेल लाईट आहे. मडगार्डसुद्धा खूपच रुंद आहे. एकच गोष्ट अशी आहे ज्यामुळे तुम्हाला कळेल की ही जी बाईक आहे ती CNGवर चालणार आहे. जसे ते तुम्हाला एक जाळीचे साडी गार्ड मिळते. ओपन चेन कव्हर आहे बॉक्सी प्रकारचं. इथे स्विंग आर्ममध्ये चेन ॲडजस्टर पण मिळते. इथेही संपूर्ण रीतीने याला कव्हर केले गेले आहे. तुम्हाला 5 गिअर मिळतात. पहिला गिअर डाऊन आहे. 4 गिअर वर टाकले जातात. त्याचप्रमाणे ऑपोजिटमध्ये काढले जातात. जर तुम्ही बेस मॉडेल घेतलं तर तुम्हाला एक शोरूम 95,000ला बेस मॉडेल पडेल. जर तुम्ही डिस्क LED असलेले मॉडेल घेतलं सेकंड टॉप मॉडेल तर त्याची एक शोरूम किंमत 1,05,000ला पडेल. जर हा डिस्क LED टॉप मॉडेल जर तुम्ही हे खरेदी केलं तर याची एक शोरूम किंमत ₹1,10,000 आहे. मित्रांनो, ही होती बजाज फ्रीडम 125 CNG बाईकची माहिती. आशा करतो की तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल. अधिक माहितीसाठी आणि नवीन बाईकच्या रिव्ह्यूसाठी सबस्क्राईब करा तन्मय मराठी कार्सला. धन्यवाद.